नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आणि रोमीर सोनी आम्ही आलोय. कुठे आलोय नाही माहिती. आम्ही आलो उत्तन धारावीला. उत्तन धारावीच्या समोर तुम्हाला दिसेल हे जे रॉक कट केलेले जे डोंगर आहेत, म्हणजे इथे मे बी पहिलं क्रशर वगैरे असेल. तर इथे पावसामध्ये धबधबे तयार होतात, ते आम्ही पाहायला आलोय. काल आलो होतो मी इकडे, पण तेव्हा पाऊस होता आणि खूप पाणी, म्हणजे बऱ्यापैकी धबधबे तयार झाले. आणि आज पाऊसच नाही आहे, तरी पण कुठे कुठे छोटे छोटे असे फ्लो आहेत धबधब्याचे. तर आम्ही त्यात एन्जॉय करायला आलो आहे, मी आणि रोमीर. तर दाखवतो तुम्हाला कुठे ते छोटे छोटे धबधबे तयार झाले आहेत ते. तुम्हाला पाहता येईल हे मोठे मोठे कडे आहेत इथे. इकडून पण असा एक धबधबा असतो इथे नेहमी तयार झालेला, आणि हा इथे दिसेल तुम्हाला असा बारीक फ्लो दिसतोय पाण्याचा. इथून एक धबधबा तयार असतो नेहमी पावसामध्येच, फक्त हे असतात. आणि इथे एक समोर दिसेल तुम्हाला, इथून इथे धबधबा तयार होतो एक. अजून आहेत इथे 3-4 रेंज आहेत तशा कट केलेल्या. हेलो, हाँ अच्छा मैंने कॉल किया था तेरे को. हाँ तो गलती से लग गया. रोमीर धमाल. मोठा पाऊस असता तर खूप मज्जा आली असती. पाऊस असता तर मज्जा आली असती. अरे शी, काय टी शर्ट भिजला माझा. आता भिजून दे. मजा येते मजा येते. हो येतोय व्हिडिओ. मोठा पाऊस पाहिजे होता, मजा नाही. मित्रांनो, आज पाऊस नाही, काल खूप पाऊस होता. आज पाऊस नाही, तरी पण आपल्याला दिसेल इथे असा हा छोटासा फ्लो येतोय वरून डोंगरातून. तर हा उत्तनमध्ये जवळच धारावीचा गोराई रोडला आलात, उत्तन गोराई रोडला, तर तिथे तुम्हाला दिसेल लेफ्ट साईडला हे डोंगर कट केलेले दगड काढण्यासाठी. तर तिथेच हे वॉटरफॉल तयार झालेत आणि आम्ही तिथेच आलो आहे, मी आणि रोमीर. हे फक्त पावसामध्येच असतात, बाकीच्या वेळेला इथे काहीच नसतं. आणि खूप मोठा पाऊस असेल तर जरा मोठा फ्लो असतो, आणि जास्त रिस्की नाही आहेत. तुम्हाला दिसेल ते नॉर्मल आहे. तर जर पावसा असेल, कधी एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. एक अर्ध्या दिवसाची पिकनिक, 1 दिवसाची पिकनिक करायची असेल तर. मित्रांनो, इथे पण एक वॉटरफॉल तयार झाला, दिसेल तुम्हाला. इथे भरून पाणी पडतंय, पण जास्त फ्लो नाही आहे. जेव्हा मोठा पाऊस असेल तिथे, तर इथे खूप मोठा फ्लो असेल. आज पाऊसच नाही आहे, म्हणून इथे आज वॉटरफॉलला पाणी कमी आहे. पाऊस जास्त असेल तेव्हा मजा येईल इकडे. कड्यावरती चढतोय. मित्रांनो, दिसेल तुम्हाला आम्ही मस्त भिजलोय वॉटरफॉलवरती. आणि हा दुसरा भाग आहे रॉक कट केलेला. तर तिथे पण एक आता सध्या पावसामध्ये ॲक्टिव्ह असलेला एक वॉटरफॉल आहे.
पण तिथे उभं राहण्यासारखी आणि व्यवस्थित अशी जागा आहे. पाऊस मोठा असेल तर तेव्हा चांगला फ्लो असणार त्या वॉटरफॉलला. तर हो, खूप पाऊस असेल तेव्हा जर तुम्ही त्याला तर तुम्हाला व्यवस्थित त्या वॉटरफॉलची मजा घेता येईल. आणि आम्ही आज आलो आहे फक्त असं भटकत मी आणि रोमीर इथे बघायला की काय लोकेशन आहे ते आणि वॉटरफॉल आहेत का. तर छोटे छोटे ॲक्टिव्ह वॉटरफॉल आहेत. आम्ही थोडी मजा केली, फोटो वगैरे काढले आणि आत्ता आम्ही निघतो आहे पुन्हा घरी. रोमीर एवढा वेळा इथे येतोस फिरायला गोराईला, तू पप्पा मम्मी बरोबर, दीदी बरोबर, जिजू बरोबर. मग कधी इथे तुला हे लोकेशन माहिती होतं? नाही. नाही, हा म्हणजे बघितलेलं असं वॉटरफॉल येतं तसं माहिती नव्हतं. मग मजा आली का तुला? हा. आली. मग आता परत कधी यायचं? हा, पाऊस येईल तेव्हा. पाऊस येईल तेव्हा, हा. मोठा पाऊस असेल तेव्हा येऊया, है ना? हा. हा मित्रांनो, बघताय तुम्हाला मागे हे पूर्ण त्या रेंजपासून इथपर्यंत असं हे डोंगर फोडलेलं आहे, कापलेलं आहे दगडांसाठी. आणि इथेच हे पावसामध्ये वॉटरफॉल येतात. पण खूप पाऊस असेल तर मोठा फ्लो असतो, नाहीतर छोटे छोटे वॉटरफॉल असतात जसे आता तुम्ही पाहिले आहेत तसे. तर आम्ही आता एन्जॉय केला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर या जागेचं तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचा असेल तर आपण मोठा पाऊस असेल तेव्हा नक्की येऊ. पण इथे येण्यासाठी तुम्हाला कळत असेल कसं यायचं आहे. गोराई रोडला जो रॉक कट केलेला डोंगर आहे तिथे यायचं आहे. तुम्ही भाईंदरवरून रोडवेजने येऊ शकता, आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन, किंवा MBMT च्या बसने रिक्षाने येऊ शकता. इथे आपला डोंगरीचा जो स्टॉप आहे त्याच्या पुढेच आहे हे. तर नक्की या जागेला भेट द्या पावसामध्ये. बाकीच्या वेळेला इथे काहीच नसतं. तर आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.